Hello students, in last lectures you learned about development of ovarian oogonia. Development of oogonia बघा पाठीमागच्या तासाला पण याच्या अगोदर आज आपण हिस्टॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे पण याच्या अगोदर खालच्या तासाला आपण डेव्हलपमेंट ऑफ oogonia मध्ये oogonia ऑर प्रायमरी oocytes oogonia oogonia or primary oocytes लक्ष द्यायचं व्यवस्थित primary oocytes oogonia or primary oocytes develop even before birth of female child म्हणजे जन्म होण्यापूर्वी बिफोर बर्थ ऑफ फिमेल चाइल्ड जन्म होण्यापूर्वी प्रायमरी oocytes ऑफ oogonia तयार होतात. हे किती तयार होतात? नियरली अबाउट 2 मिलियन्स ऑफ oogonia प्रायमरी oocytes तयार झालेले आपण सांगितले. At the time of birth their number can be destructed and at the time of birth their number can be reduced up to 1 million. जन्माच्या वेळेला 1 मिलियन इतक्या शिल्लक राहतात. ऍक्च्युअली 12th वीक मध्ये डेव्हलपमेंट ऑफ oogonia फ्रॉम इंडोडर्मल yolk sac सेल्स ऑफ इंडोडर्म yolk sac पासून oogonia तयार होतात आणि त्या ओव्हरी मध्ये मायग्रेट होतात. At the time of birth their number can be destructed reduced 1 million and at the time of puberty number of oogonia becomes 40,000. 40,000 फक्त शिल्लक राहतात and out of 40,000 oogonia primary oocytes only one primary oocyte can mature alternate of each ovary. प्रत्येक ओव्हरी मधून प्रत्येक महिन्याच्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला एक प्रिमॉर्डियल हा अल्टरनेटली मॅच्युअर होतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण बघा मेनार्च स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल फ्रॉम द एज ऑफ 13 years menopause stop end of menstrual cycle from the age of 45 to 55 years called menopause. Reproductive span 32 years. या पण शब्दाचा आपण पाठीमागे विचार केलेला आहे. मेनार्च means onset of menstrual cycle, starting of menstrual cycle, onset of menstrual cycle मासिक पाळीला सुरुवात होणं म्हणजे मेनार्च and stop of menstrual cycle called menopause. Stop menopause and menarche. The period between menarche and menopause called reproductive age. Reproductive age आणि reproductive age किती असेल 32 years. In year वर्षातून there are 13 menstrual cycle. Reproductive age 32, nearly about 416 eggs are developed. हे आपण डेव्हलपमेंटच्या वेळेला बघितलेलं आहे. त्यानंतर बघा हिस्टॉलॉजिकली इकडे लक्ष द्यायचं समजून घ्या. याच्यामध्ये हिस्टॉलॉजिकली ईच ओव्हरी ही तुमच्या समोर फिगर आहे. फिगर मध्ये असणारी सगळी नाव वगैरे बघा व्यवस्थित लक्ष द्या. हिस्टॉलॉजिकली म्हणजे ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतल्यानंतर histologically each ovary mainly shows two region. outer cortex हा जो बाहेरचा भाग आहे पूर्णपणे पेरिफेरल रिजनला काय म्हणतात बघा पेरिफेरल रिजन की ज्यामध्ये आपण सगळे फॉलिकल दाखवलेले प्रिमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शियरी फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल किंवा कॉर्पस लुटियम, कॉर्पस अल्बिकन्स हे सगळे जे फॉलिकल दाखवलेले या पार्टला कॉर्टेक्स म्हणतात. Cortex and inner or central region called medulla. बघा महत्त्वाचं स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी मध्ये एक वाक्य लक्षात ठेवा. ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर प्रत्येक ओव्हरीचे दोन भाग आहेत. 2 regions. दोन रिजन कोणते असतील बघा
Histologically, each ovary mainly shows two regions. आउटर कॉर्टेक्स, एकच नाव लक्षात ठेवा, आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. दोन भाग आहेत, दोन रिजन कोणते, कॉर्टेक्स आणि मेडुला. त्यानंतर इट इज लाइन्ड बाय, कॉर्टेक्स इज लाइन्ड बाय, कॉर्टेक्सच्या वरती लाइनिंग कशाचं आहे बघा, हा कॉर्टेक्स आहे. कॉर्टेक्स इज सराउंडेड बाय जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियल सेल्स, ह्याच्या सेल्स दाखवलेले कॉर्टेक्सच्या बाहेर ओव्हरीमध्ये असणारा हा जो पार्ट आहे बघा, फिगर मध्ये दाखवलेला आहे आणि इथे नाव दिलेलं आहे जर्मिनल इपिथेलियम. कॉर्टेक्स इज सराउंडेड बाय जर्मिनल इपिथेलियम ऑन व्हिच, आणि जर्मिनल इपिथेलियम वरती एक लेयर आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया. ट्युनिका अल्ब्युजिनिया, जर्मिनल इपिथेलियम, जर्मिनल इपिथेलियम and tunica albuginea. Actually बघा, tunica albuginea present below the germinal epithelium. tunica albuginea हा जो लेयर आहे just below the germinal epithelium. इथे एक लक्षात ठेवा, जर्मिनल इपिथेलियम पासून प्रिमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी ओसाइट किंवा ओगोनिया तयार होत नाहीत. ह्या एम्ब्रियोनिक सेल पासून तयार होतात, योक सॅक पासून तयार होतात. नावावरून आपलं जर्मिनिंग होत आहे. आपण काय विचार करतो बघा, मिसयूज हा वर्ड आहे, जर्मिनल इपिथेलियम पासून हे सगळे तयार होत असतील असं आपल्याला वाटतं, पण हे तयार होत नाही. ऍक्च्युअली एम्ब्रियोनिक सॅक पासून ओगोनिया तयार होतात. हिस्टॉलॉजिकली टू रिजन, कॉर्टेक्स अँड मेडुला. इट इज कव्हर्ड बाय जर्मिनल इपिथेलियल लेयर. जस्ट बिलो द जर्मिनल इपिथेलियम ट्युनिका अल्ब्युजिनिया व्हाइट कलर कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल कव्हरिंग आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया. मेडुला कन्सिस्ट ऑफ, ओव्हरीचा जो मध्यभाग आहे यामध्ये कोणकोणते रिजन असतील बघा. मेडुला कन्सिस्ट ऑफ ब्लड व्हेसल्स लाईक आर्टरीज अँड वेन, लिम्फ व्हेसल्स, नर्व फायबर्स, कनेक्टिव्ह टिश्यू टुगेदर कॉल्ड, आणि या सर्व घटकांना काय म्हणायचं, मॅट्रिक्स. हा व्हॅस्क्युलर रिजन आहे, मॅट्रिक्स आहे, मिडल रिजन. कॉर्टेक्स अँड मेडुला, फिगर मध्ये आपण नाव दिलेलं आहे मेडुला याचा. त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल, आर्टरी, वेन, नर्व फायबर्स, लिम्फ व्हेसल्स, कनेक्टिव्ह टिश्यूज, हा व्हॅस्क्युलर रिजन. ऍक्च्युअली याच्यामध्ये काय होतं बघा, आता इकडे लक्ष द्या. ओगोनिया ज्या आहेत, ओगोनिया या कशापासून तयार झालेल्या असतात, एग नेस्ट, एग ट्यूब. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये योक सॅक, योक सॅक पासून एग ट्यूब तयार होते. एग नेस्ट पासून ओगोनिया, प्रायमरी ओसाइट. म्हणजे इथं समजा बघा, इकडे लक्ष द्या, हा प्रायमरी ओसाइट आहे. प्रायमरी ओसाइट इज डिप्लॉयड. प्रायमरी ओसाइट, प्रायमरी ओसाइट इज कव्हर्ड बाय फॉलिक्युलर सेल्स असतात, त्याच्यावरती फॉलिक्युलर सेल आहेत. प्रायमरी ओसाइट हा डिप्लॉयड आहे आणि याच्यावरती फॉलिक्युलर सेल्स आहेत, कॉल्ड प्रिमॉर्डियल फॉलिकल. हा प्रिमॉर्डियल फॉलिकल आहे. ऍक्च्युअली किती असतात बघा, प्रिमॉर्डियल फॉलिकल किती असतात, 40,000. ऍट द टाइम ऑफ प्युबर्टीच्या वेळेला 40,000 हे प्रिमॉर्डियल फॉलिकल असतात. पण 40,000 पैकी एक प्रिमॉर्डियल फॉलिकल अंडरगोज मॅच्युरेशन ऍट ईच मेन्स्ट्रुअल सायकल, अल्टरनेटली एका ओव्हरीमधून त्यानंतर दुसऱ्या ओव्हरीमधून. हा जो प्रिमॉर्डियल फॉलिकल आहे, प्रिमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप्स follicular cells, single layer of follicular cells called primordial follicle वरती सिंगल लेयर ऑफ follicular cell तयार झाल्या तर अशा वेळेला काय म्हणायचं, प्रायमरी फॉलिकल. प्रिमॉर्डियल फॉलिकल मध्ये प्रायमरी ओसाइट आहे, हा डिप्लॉयड आहे, आणि प्रायमरी ओसाइट वरती सिंगल लेयर तयार झाला तर काय म्हणायचं, प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल, single layer of follicular cell, ovarian cells. Then
multilayered follicular cells present around the primary follicle called secondary follicle. इथे एक नाव दिलेलं आहे बघा. सेकंडरी फॉलिकल कसा तयार होतो बघा. सेकंडरी फॉलिकल ऍक्च्युअली प्रायमरी फॉलिकल जो आहे त्या प्रायमरी फॉलिकल वरती एका लेयर वरती 6 to 7 लेयर ऑफ फॉलिक्युलर सेल्स तयार होतात आणि अशा वेळेला काय म्हणायचं सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल मध्ये डेव्हलपमेंट ऑफ झोना पेलुसिडा. सेकंडरी फॉलिकल मध्ये इथं झोना पेलुसिडा तयार होतो. झोना पेलुसिडा इटसेल्फ सिक्रेटेड बाय व्हाईट लाईन मेम्ब्रेन ऑफ ओगोनिया. ओव्हम एगच्या व्हाईट लाईन मेम्ब्रेन पासून झोना पेलुसिडा तयार होतो आणि मल्टीलेयर्ड स्ट्रक्चर 6 to 7 layer structure called secondary follicle, and these follicular cell secrete female sex hormone estrogen. यापासून फिमेल सेक्स हार्मोन एस्ट्रोजन तयार होतो. फिमेल सेक्स हार्मोन एस्ट्रोजन follicular cells mature to form tertiary follicles. Tertiary follicles and finally occur mature Graafian follicle at the periphery. कॉर्टेक्स मध्ये सगळे तयार होतात. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हे सगळे घटक का तयार झाले बघा. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. GTH गोनॅडोट्रॉपिक हार्मोनचे दोन टाइप आहेत. FSH पिट्युटरी ग्लॅंड पासून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन तयार झाल्यानंतर स्टिम्युलेट प्रिमॉर्डियल फॉलिकल टू फॉर्म प्रायमरी फॉलिकल, secondary follicle, tertiary follicle and mature Graafian follicle. Follicular cells are formed from thicca of medullary region. याच्यामध्ये असणारे सेल इकडे मायग्रेट होतात आणि याच्यावरती लेयर तयार होतात. Graafian follicular cells secrete female sex hormone called estrogen and they develop to form thicca externa and thicca interna secretory cells. Form fluid-filled structure antrum. It is filled with enteral fluids. Finally, शेवटी काय होतं बघा. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल जो आहे reach periphery, press the ovary walls and under the influence of LH. इथे एक हार्मोन तयार होतंय LH. गोनॅडोट्रॉपिक हार्मोनचं एक हार्मोन आहे. FSH मुळे हे सगळे फॉलिकल तयार झाले. डेव्हलपमेंटल स्टेजेस प्रिमॉर्डियल पासून प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, मॅच्युअर फॉलिकल्स. अँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ LH brings the ovulation, discharge of ova, secondary oocyte from Graafian follicle to outside. LH brings ovulation and secondary oocyte release. After ovulation, empty structure of Graafian follicle act as an corpus luteum. Yellow colored pigment, luteal pigments, empty structure act as a corpus luteum. Corpus luteum secrete female sex hormone progesterone and relaxin. Corpus luteum पासून progesterone and relaxin. Progesterone maintain pregnancy. Relaxin brings easy parturition or deliveries. If egg is fertilized, if egg is not fertilized, fertilization does not take place in ampulla of oviduct. Corpus luteum degenerate into white scars called corpus albicans. फर्टिलायझेशन झालं असेल, फर्टिलायझेशन घडलं असेल तर कॉर्पस luteum टेम्पररी इंडोक्राइन ग्लॅंड, तात्पुरती अंतःस्रावी ग्रंथी आहे. टेम्पररी इंडोक्राइन ग्लॅंड कॉर्पस luteum secrete female sex hormone progesterone and relaxin. Progesterone maintain pregnancy and relaxin brings easy parturition or deliveries. If egg is not fertilized, corpus luteum degenerate into corpus albicans, and these changes alternately occur in right and left ovary.
अल्टरनेट हे बदल घडले जातात। मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला डेव्हलपमेंटल स्टेजेस, हार्मोनल कंट्रोल मध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवावं, इथे 4 हार्मोनचे नाव आहेत ऍक्च्युली जीटीएच गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स पिट्युटरी ग्लँड, याचे 2 टाइप आहेत, एक एफएसएच आणि दुसरा जो एक टाइप आहे सेकंड टाइप एलएच। एफएसएच मुळे काय होतं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, प्रिमॉर्डियल फॉलिकल प्रायमरी ओसाइट पासून प्रायमरी सेकंडरी टर्शियरी मॅच्युअर रॅपिड फॉलिकल। एलएच ब्रिंग्स ओव्युलेशन, discharge of ovum secondary oocyte outside to ovary under the influence of LH called ovulation. Empty structure first filled with full of bloods and then converted into corpus luteum act as an temporary endocrine glands. Corpus luteum secrete female sex hormone mainly progesterone and relaxin. Progesterone act as a pregnancy hormone. Absence of fertilization, corpus luteum degenerate into corpus albicans, white stars. These cyclic change occur in an ovary. याच्यामध्ये 2 पॉइंट आहे, दोन्ही तासाचा एकत्रित अभ्यास करायचा। एक तर आपण याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ ओगोनिया कशा तयार होतात, योक सॅक, इंडोडर्मल सेल्स ऑफ योक सॅक, प्रायमरी ओसाइट हा याच्यामध्ये डिप्लॉइड असतो, याच्यावरती फॉलिक्युलर सेल, ओव्हेरियन फॉलिक्युलर सेल, ग्राफियन फॉलिकल तयार होतात आणि या फॉलिक्युलर सेल पासून फिमेल सेक्स हार्मोन आहे एस्ट्रोजन। एम्प्टी फॉलिकल कॉर्पस लुटियम, यापासून प्रोजेस्टेरॉन, ऍब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन कॉर्पस अल्बिकन्स। इथपर्यंत हा एक पार्ट आहे स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी। व्यवस्थित अभ्यास वगैरे करा, याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारा।